हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मैत्रिणींनो, आज आपण मार्केटसारखं घरच्या घरी जुन्या साडीचा काहीतरी नवीन बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, ही मी साडी घेतलेली आहे. आधी आपण हे थोडंसं क्रॉस आहे 3-3 इंचाच्या पट्ट्या काढू घेऊ. हे बघा, मी 3 इंच मार्किंग केली आणि कट करून घेतलं. खात्रीने वेळ लागतो, असे केल्यानं फास्ट होते आणि एकसारखी कट होते. जेवढ्या लागतात तेवढ्या कट करून घ्यायच्या. मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या मी कट करून घेते मैत्रिणींनो. बघा, मी दोन्ही साडीच्या 3-3 इंचाच्या पट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर आपण एकमेकाला लावून हे पूर्ण जॉईन करून घेऊ. ती वेगळी पट्टी बनवायची आणि ह्या साडीची वेगळी, दोन्ही वेगवेगळ्या. हे बघा, मी एकच पट्टी बनवून घेतलेली आहे पूर्ण. हे बघा, हे पूर्ण बनवून घेतली. ही पण पूर्ण बनवून घेतली. त्यानंतर आपण याचा एक बेल्ट तयार करू. दोन्ही साड्याचा असा बेल्ट करू तयार. हे एक बंद एका साईडनं हे पहा मैत्रिणींनो, मी हे जोडून घेतलं आणि एक साईड मी बंद करून घेतली. त्यामुळे आपला बेल्ट लगेच पलटी होतो. झाडूच्या काडीनं लगेच पलटी होतो. तुम्ही झाडीचं काडी वापरा आणि तर कशाची पण वापरा. मी झाडूची घेतलेली. मोठी असते आणि लांब पण असते, त्यामुळे झाडूचा यूज केलेला आहे. हे बघा, लगेच असं पास होते झाडूच्या काडीमधून. हे पलटी केल्यामुळे धागे दोरे काहीच निघत नाहीत आपल्या पायपुसण्याचे. दिसायला बी सुंदर होते. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. हे बघा, मी पूर्ण पलटी केलेलं आहे आणि त्यानंतर या पण मी बेल्टचा एक भाग बंद करून घेतला आणि त्यामध्ये झाडूची काडी ठेवून असं पास करायचं. लगेच पास झालं आणि समोरचा भाग कट करून काडी काढून घेतली. त्यानंतर आपण अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून घेऊ. हे बघा, मी हे पूर्ण छोट्या छोट्या प्लेट टाकून घेतलेले आहेत. एकसारखे आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर या ग्रीन साडीच्या पण मी प्लेटा टाकून घेते. बघा, दोन्हीच्या बी मी एकसारखे प्लेटा टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर मी शॉपिंग बॅग घेतली. गोणी घसरते पाय पुसणे, त्यासाठी मी शॉपिंग बॅग घेतली. थोडीशी कॉटनसारखी असते मग. त्यानंतर आपण असे चारही साईडने हे आपण तयारी केलेली फिरायला पूर्ण चारही बाजूने अशी लावून घ्यायची. मी तुम्हाला अगोदर एक लाईन जसं दाखवत आहे तसं लावून दाखवते. आधी मी एक लाईन लावून दाखवते तुम्हाला. एक लाईन मी पूर्ण मी लावून दाखवलेली. आता दुसरी पण लगेच लावून दाखवते. बाजूला लावून घ्यायची म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाते. चला, मी तुम्हाला दुसरी 2 लाईन लावून दाखवते. हे बघा, मी 3 लाईन लगेच 2 लावून घेतलेले. आता हे उरलेलं राहिलेला एक्स्ट्राचा पार्ट पण लावून घेते. हे बघा, पूर्ण उरलेलं लावून घेतले. त्यानंतर आपण ग्रीन साईडचं थोडंसं फोल्ड करायचं. समोरच्या साईडनं अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं. हे पण लावून घ्यायचं. हे बघा, मी एक लाईन लावून घेतली, दुसरी पण मी लावून घेतलेली आहे. पूर्ण स्टिच करून घेते. लाईन तुम्हाला दाखवण्यासाठी आता उरलेलं पण पूर्ण लावून घेतलेलं. किती छान आणि किती सुंदर, किती फिनिशिंग मध्ये आणि किती सुंदर झालेली. त्यानंतर डबल मी कपडा करून खालच्या साईडने ठेवायचा. डबल घ्यायची आणि खालच्या साईडनं ठेवून असं बरोबर डबल करून घ्यायचं. खालच्या साईडने ठेवायचं. चारही बाजून असं ठेवून स्टिच करायचं. हे बघा, खालच्या साईडने बाजून पूर्ण स्टिच केलेलं आहे, अटॅच केलेली आहे. असं वरच्या साईडनं करून त्यानंतर असं वरच्या साईडनं काढून पूर्ण गोट देऊन सारखी बघू शकता. पूर्ण पाईपिंग गोट दिलेलं आहे. फिनिशिंग किती छान साईडची बी फिनिशिंग बघा आणि वरच्या साईडची बी फिनिशिंग. धुवायला बी सोपी, दिसायला बी सुंदर, टिकायला एकदम छान आणि दिसायला बी सुंदर आणि धुतली तरी खराब होत नाही. गोणी घेतली ना तर गोणी सरकायची भीती असते. त्यासाठी मी शॉपिंग बॅग घेतलेली. दिसायला बी सुंदर, टिकायला बी मजबूत आणि धुवायला बी सोपी.
आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. बाय बाय.